मुस्लिम आरक्षणाचा 2014चा आदेश अखेरीस रद्द। नमस्कार, मी मनीषा, तुम्ही पाहत आहात युग मीडिया। महाराष्ट्रात मुस्लिमांना आता आरक्षण मिळणार नाही। सरकारनं 5% कोट्याचा आदेश केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सरकारनं या संदर्भात नवीन शासन अर्थातच GR निर्गमित करून या निर्णयावर अधिकृत शिक्कामोर्तब केला आहे। या नवीन आदेशामुळे सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्ग SEBC अंतर्गत मुस्लिम समुदायाला मिळणारे आरक्षणाचे लाभ आता लागू होणार नाही। मुस्लिम आरक्षणाचा जो 2014चा अध्यादेश होता तो अखेरीस रद्द करण्यात आला आहे। राज्यातील मुस्लिम समाजाला शिक्षणामध्ये 5% आरक्षण देण्याबाबतचा 2014चा अध्यादेश राज्य सरकारनं तांत्रिक दृष्ट्या रद्द केला आहे। सामाजिक न्याय विभागाने या संदर्भात अधिकृत निर्णय जाहीर केला आहे। नेमकं प्रकरण काय? 2014 मध्ये तत्कालीन सरकारनं मुस्लिम समाजाला शिक्षणामध्ये 5% आरक्षण दिलं होतं। उच्च न्यायालयानं शिक्षणातील हे आरक्षण वैध ठरवलं होतं। मात्र 6 महिन्यात या अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर न झाल्यानं तो त्याच वेळी व्यपगत झाला होता। आता सामाजिक न्याय विभागानं तांत्रिकदृष्ट्या तो रद्द केल्यानं सच्चर आयोगाच्या शिफारशींच्या नुसार आरक्षणाची मागणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे। या निर्णयामुळे आता राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून नेमक्या कोणत्या प्रतिक्रिया येतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे। अशाच बातम्यांसाठी पाहत रहा युग मीडिया आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।